दवाखान्यामध्ये कशा करता पहिल्याने हे मोठी पोळी झाली बरं त्याच्यानंतर ते 2 नंबर हा त्याच्यानंतर गरोदर आहे हा दवाखान्यामध्ये गेलो डॉक्टरने तपासलं डॉक्टर म्हणे 3री पोळीची आहे म्हणे मग डॉक्टरला का म्हटलं डॉक्टरला म्हणलो डॉक्टर साहेब म्हणलो आपल्या सक्तीनं हा दवाई त्याची हा पलटवून टाका म्हणलो म्हणजे पोळीचा पोरगा करून टाका या बापानं पाहिलं का बे कधी पोरीचा पोरगा होते का बे हा एक काम करा म्हणलो हा म्हणलो माझ्या घरचा भटीचा करो तुला खाली करून टाका म्हणलो तुझ्या माने किती ट्रक घेतला ना बापा 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 असे माझ्या माने काही लवले काय सांगायचे ट्रक घेतले रे काहून आमच्या घरी कबाडीचा धंदा नव्हता 3 टप्परचा अगोदर होता ना हो ना हा लंब्या लंब्या दाढीवाल्याचे हे मोठ्या मोठ्या भेटेवाल्याचे ते केवळाले मोठे मोठे टर्क येत मा तू कशी मागच्या पलाटावर धंदा होता तो धंदा सांग बे मूर्खा भ्रूण हत्या करणे म्हणजे कायद्याने गुन्हा मुलीला जीवन दान द्या मुलीला वाचवा मुलीला शिकवा बेटी पढाओ बेटी बचाओ जर तू माहेरी पाठवलास दर महिन्याचा पोटगी खर्च द्यावा लागेल आता ते माझ्या सासऱ्याला खर्च पोटगी द्यावा लागते पोटगी काय देणार नाही मी सरपंच साहेब म्हणते द्यावं लागतं म्हणजे नाही रोजची देशील का नाही हप्त्याची देतो एक रुपये नाही देत त्याला मी नाही हप्त्याची देशील तर 15 वाडकी देतो अरे पुढची कवडी नाही देत नाही 15 वाडकी देशील तर महिन्याची देतो मी काहीच नाही देत नाही महिन्याची देशील तर सालाची देतो पण देतच नाही थांब रे एक महत्वाची गोष्ट जर प्रत्येकाने म्हटलं की आम्हाला मुलगाच पाहिजे आम्हाला मुलगाच पाहिजे मग त्यासाठी बायको आणायची कुठून त्याच्यासाठी बायको काची राखीव सीट आहे या गावचे पुरे जेवढे जवान पोरं आहेत ना तेवढे जवान पोरं माझ्या मायलेच बायको करतील तुझ्या माईले नाही कोण बायको करते रे तुमचे बैल करणारे बायको म्हणलो का काय म्हणला तू या गावचे सगळेचे सगळे जवान पोरं माझ्या आईले आजी म्हणतील म्हणलो आजी म्हणला का मग कवी बुधा सांगतो लिहून सत्य गाणं करून घ्यावं काढाता अज्ञान मुलापेक्षा मुलगी बरी कशी पाहते बेल मांजर माझी कडू तुती साजऱ्या साजऱ्या बायावर मरी त्यानं कोण्या दिवशीच्या मध्ये पोंगा उपडी आहे तिच्यावर हे कोण्या दिवशी मरल नाही कोणा नरेश कोण म्हणून राहिला बा काय झाला काय नाही झाला काय झालं बरं झालं माझ्या बायकोनं आत्महत्या नाही केलं तर अगे माय या माझ्या बायकोनं आत्महत्या नाही केलं तर बरं झालं आता माझ्या 2 पोरी मेल्या असत्या माझी बायको मेली असती ना माझी जिंदगानी वाटेवर चाटू चाटू राहायचं बायको माझी चाटू चाटू राहिला तर खाऊ खाऊ राहील हो हा बांधव आमचा वेळ समाप्त झाला यानंतर आमचे प्रतिस्पर्धी जाईल मोरेश्वरजी पुढच्या कार्यक्रमात ते पुढच्या कार्यक्रमाला चालू करतील
हा माझ्या पोरी नसून माझ्या पोराची. आता मला समजलं पोरगी म्हणजे काय होते. आता मला समजलं पोरगी म्हणजे काय होते. माझ्या पोरी नसून माझे पोरं आहे. उद्या जर मी मरून गेलो 10 कोसावून लढत येतील तर पुरा गाव जमा करतील. हे लढते तोंडामध्ये पाण्यात टाकायचं कसं पाहते गुजूर गुजूर. बाय तू मोठी आहेस मा. तुझ्यासाठी आपली 2 एकर जागा येईल मा. तुला ट्रॅक्टर बनवीन मा. ट्रॅक्टर नाही डॉक्टर डॉक्टर डॉक्टर. बाई तू लहान आहेस मा. तुझ्यासाठी आपलं तणाचं खोपडं येईल मा. तुला इंजिन बनवीन मा. इंजिन इंजिनियर 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 इंजिनियर. बाई तू थोडीशी भुरी आहेस. आपण काजर माझे जास्त लावा तुला मीठ लागून जाते. बाई तू काळी आहेस मा थोडीशी. आपण पावडर जास्त लावा मा. नाही पावडर भेटला तर मग आहे चुलीची लाकड जिंदाबाद. सरपंच साहेब गेले का. हा तसेच कुमार समय सत्तेकार कडून 101 रुपयाचा प्राइज मिळालाय. लाख लाख शुक्रिया धन्यवाद. आणि त्याचबरोबर विजय मानकर खापरी यांच्याकडनं सुद्धा 50 रुपयाचा प्राइज मिळाला. लाख लाख शुक्रिया. आणि यांचं असं म्हणणं आहे की एक गाणं घ्यावं. तर विजय भाऊ लक्ष देऊन ऐका. विजय भाऊनी इथं दिली आम्हाला एक छोटीशी संधी. विजय भाऊनी आम्हाला दिली इथे एक छोटीशी कार्यक्रम सादर करण्यासाठी संधी. विजय भाऊ जवळ नको या नाही तर कली तुमची नसबंदी. हा तसेच येरला ढोटे पाटील यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाचं पारितोषिक मिळालं. लाख लाख शुक्रिया धन्यवाद.
टेकाव टेकाव यांच्याकडून सुद्धा 20 रुपयाचं पारितोषिक मिळाले. लाख लाख शुक्रिया धन्यवाद.